खासदारांच्या अपेक्षा ही आहेच, परंतु इथल्या खासदारांच्याकडे जी अपेक्षा होती ते पूर्ण झालेली खूप नाराजी आहे. तर याच्या संदर्भामध्ये आपला काय बदल होईल? आम्ही सांगितलेलं आम्ही कोणावर खोटे केसेस करणार नाही, कुठलाही निधी देऊन आम्ही पैसे खाणार नाही, आम्ही कामही करणार नाही. जो ठेकेदारी आहे तो धंदा काम करणार नाही, ते लोकांना व्यवसाय करू. त्याचबरोबर कुठलाही उद्या ताई ते पोटातल्या बाळासाहेब मरण पावले तर त्याची जबाबदारी माझी असेल. कुठलाही विद्यार्थी कुपोषण किंवा शिक्षणापासून वंचित असेल तर ती जबाबदारी एक लोकप्रतिनिधी माझी असेल. तर उद्या एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश लागला आहे, नंबर लागला आहे त्या विद्यार्थ्याचा, गरीब विद्यार्थ्याचा, आणि त्याच्याकडे उद्या 40,000 रुपये भरायला नाही म्हणून त्याला ॲडमिशन घेता येत नसेल, त्याला शिक्षण देण्याची जबाबदारी माझी असेल. एक गुणवत्तेचं शिक्षण ज्याप्रमाणे ठाण्याच्या शिंगाण्या स्कूलला मिळतं तशा प्रकारच्या 5 CBSE शाळा मुरबाड तालुक्यामध्ये निर्माण करू. तर ज्या तालुक्यामध्ये ज्या शाळेमध्ये प्रत्येक वर्गामध्ये 200, 300 मुलं असतील अशा प्रकारे 1000 विद्यार्थ्यांना ज्युनियर KG बसून तर 12वीपर्यंत चांगलं CBSE शिक्षण देऊ. ज्याप्रमाणे धडकोलीला शिक्षण व्यवस्था आहे, त्या स्पर्धा परीक्षाबाबत लेक्चर होतात. मुरबाडला जरी रेल्वे आली नसेल तरी पण रेल्वे आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, पण सध्या कल्याणपर्यंत रेल्वे आणून टीचर चांगले इथपर्यंत प्रोव्हाइड करू. त्या स्पर्धा परीक्षामार्फत वयाच्या 21व्या वर्षी UPSCचा ऑफिसर या माध्यमातून निघाला पाहिजे अशा प्रकारचे आपण प्रयत्न करू. आम्ही समाजाला कधी फसवलं नाही आणि फसवणार नाही. जे जाहीरनाम्यात आम्ही आश्वासन देऊ ते सर्व आश्वासनं पूर्ण करू. इथला शेतकरी मजबूत झाला पाहिजे. शेतकऱ्याला एकही गुंठा जमीन काय स्क्वेअर फूट विकायला लागते कामा नये. किंवा कुठलाही प्रकल्प आला तर त्या प्रकल्पामध्ये आमच्या बांधवांची फसवणूक होणार. आम्ही सर्व कंपन्या सुरू करण्याचा प्रयत्न तर करू, परंतु इथल्या युवकांना कंपन्या कशा स्थापता येतील, ज्याप्रमाणे आम्ही उद्योजक झालो त्याप्रमाणे चांगले उद्योजक कसे होतील यासाठी जास्त भर देऊ. का स्थानिक भूमिपुत्र हा कंपनीचा मालक झाला पाहिजे शासनाच्या सोयी सवलतीने. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर आमच्याकडे वाड्याला एक कोका-कोला नावाची कंपनी झाली. मला वाटतं 30 वर्षापूर्वी ती कंपनी झाली. तिला 1090 कोटी रुपये त्या काळामध्ये सबसिडी दिली. गव्हर्नमेंटने फॅसिलिटी दिला, पाणी मोफत दिलं आणि तिचा पूर्ण स्ट्रक्चर तेव्हा 2-2, 4-4 लाख रुपये एकरी जमिनी घेतल्या होत्या. म्हणजे ती कंपनी स्थापन केल्यानंतर त्या मालकाला 500 कोटी उरले असतील अशा प्रकारची व्यवस्था झाली होती. आणि 40 पैशात बनणारी ती कोका-कोलाची बाटली आपण 40 रुपयाला पित होतो. तर असे उद्योजक आपण ग्रामीण भागातून घडवू आणि ते उद्योजक नक्कीच देशाला चांगलं अडवलेले आहेत. अशा प्रकारची फसवणूक इथे होणार नाही. इथे आमचा शेतकरी गोडाऊनचा मालक असेल अशी व्यवस्था आपण. साहेब, आपला जनतेसाठी कुठल्या प्रकारचा अजेंडा असणार जाहीरनामा? जनतेला हेच सांगतोय का खासदार निलेश सांबरे होणार माझा शेवटचा माणूस होईल. त्यामुळे प्रत्येकाने त्या दृष्टीने काम केलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, संविधान लिहिलं, ते देश सुरळीत चालण्यासाठी लिहिलं होतं. का देशातील लोकशाहीमधून आलेला कुठलाही लोकप्रतिनिधी असू दे किंवा कुठलाही अधिकारी असू दे त्याचं काम असतं 100% जनतेची सेवा करणे. परंतु आपल्या सर्वांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांनी चुकीचा उपयोग केलेला आहे की जनतेला फक्त निवडणुकीच्या मत मारण्यापुरते त्यांनी महान केलेलं आहे. माझं म्हणणं आहे का मतदार हा दैवत आहे आणि याला दैवताची पूजा करण्याचं काम मी एक लोकप्रतिनिधी आयुष्य. आता 15 डॉक्टरकीसाठी विद्यार्थ्यांची पूर्ण फी भरतोय आपण. आज मुरबाड तालुक्यामध्ये दाखवायला गेलं तर कमीत कमी 200हून जास्त अधिकारी निर्माण केलेत आपल्या जिजाऊने. त्यामुळं मातब्बर मी कोणाला काही समजत नाही. सगळे राजकीय पक्ष मोठे आहेत, चांगले आहेत, परंतु लोकप्रतिनिधी चुकीच्या पद्धतीने काम केल्याने त्या लोकप्रतिनिधी कसा लोकप्रतिनिधी असतो. राजकारण हे माझं क्षेत्र नव्हतं, पण गेल्या 19 पासून आपण बघतोय एकदा निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधी कसे सामान्य जनतेला त्रास दिला जातोय. ज्यांनी निवडून दिलं त्यांना कशा प्रकारे त्रास दिला जातोय आपण सर्वजण बघताय. त्यामुळं आता कुठेतरी लोकशाहीमध्ये बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली लोकशाही आणण्यासाठी मी ती निवडणूक लढतोय आणि मी 100% विश्वास आहे, बाबासाहेबांना विश्वास आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्वास आहे. आणि मी मगाशीच सांगितलं की या तालुक्यातले पत्रकार महोदय आणि आमच्या सर्वांचे आई बाबा यांच्यावर माझा विश्वास आहे. कैलासवासी शांताराम भाऊ गोलम राहू दे, विशेषर राहू दे, यांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे सदैव आहे. त्यामुळे विजयी मी होणारच आहे, आम्हाला ठाम विश्वास आहे. आणि आपण सर्वजण सोबत असल्यानंतर मला वाटत नाही कुठली अशक्य गोष्ट आहे.